पद्धतीने छापणार असेल तर काय मला विरोध करायचं काय कारण आहे. उलट मी सांगेन की त्याच्यामध्ये जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो नसतील तर त्यांचे फोटो छापून टाका. कारण या संविधानाच्या मध्ये जे इक्वॅलिटी आणि सगळ्यांना महिलांपासून तर दलितांपर्यंत सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम जे केलं आहे ते काम संविधानापूर्वी 100 वर्ष अगोदर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्यांचेही फोटो छापले, आनंद आहे. देवी देवतांच्या मला काय विरोध करायचं काय कारण नाही. ते त्यांनी आता पाहतील काय आहे ते, त्याच्याबद्दल अधिक काय बोलणार. पण ते करणार असतील तर मी सजेशन मात्र करेन. नावं किंवा आणखीन काय आता देवसुद्धा आता तिरुपती मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे आपल्या इथलं. किंवा महाराष्ट्रातलं म्हटलं तर आमचा विठोबा, आमचा विठ्ठल आहे, तुळजाभवानी वगैरे वगैरे. पण ठीक आहे, फक्त राहुल सोलापूरकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. आता त्यांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे ते अडचणीत आले. मला वाटतं असं योग्य आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं? मला असं वाटतं की ते राहुल सोलापूरकर ज्या अर्थी ते भांडारकर संस्थेमध्ये काहीतरी सभासद होते किंवा कुठल्या पदावर होते त्या अर्थी ते विद्वानग्रस्त आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पण ह्या लोकांनी सुद्धा कधी कधी जे आहे आपल्या मर्यादा कुठपर्यंत आपण काय बोलायचं हे सांभाळलं पाहिजे ना. ते जेव्हा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाला लाच देऊन बाहेर तिथून निघाले, त्या खरोखरच डोक्यामध्ये एक तिडीक निर्माण झाली. कोण माणूस आहे म्हटलं हे असं बोलणार आहे, हे कोण आहे ती अशी? हां, अरे औरंगजेब अख्खा हिंदुस्थानचा राजा, त्याला काय कोण लाच देणार आहे? काय लाच देणार त्याला? आणि तिथं लाच जर समजा दिली असती समजा तर लहानसा जो आहे संभाजी त्याला महाराजांनी जे आहे काशीला काही कुठेतरी ठेवलं दुसरीकडे. आणि महाराज जेव्हा कसे तरी पोचले गडावर तेव्हा जिजामाता त्यांना विचारतात की माझा शंभूराजा कुठे आहे? आणि डोळ्यात पाणी त्यांचे, तर हा इतिहास आहे. काय मग लाच दिला असं तर आरामात फिरत फिरत आले सगळ्यांच्या समोर. काही आपलं काहीतरी इतिहास बदलायला कोणी तुम्हाला अधिकार दिला आहे हे इतिहास बदलण्याचे? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आता लिहिलं असेल पुराणामध्ये की जे विद्वान पुरुष असतात ते काही ब्राह्मण असतात. पण आता आपण पाहिलं की जो मेहनत घेतो, परमेश्वरानं बुद्धी सगळ्यांना सारखी दिलेली आहे, त्या बुद्धीचा चांगला वापर जे जे करतात असे कुठल्याही समाजात आलेली जे लेकरं आहेत, माणसं आहेत ती किती मोठी झालेली आहेत.